हॅलो हॅलो विवेक डेमॉन वर्सेस अन्वी 11. धन्यवाद परेश खोकर मॅन फ्रॉम दिघी. एक सुंदर आवाज आपल्या विभागातून आपल्याला ऐकायला मिळाला. नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आज एक रिलीवर म्हणून आम्ही या दोन्ही समालोचक जे सुंदर अशी समालोचकाची भूमिका पार पडतोय. नक्कीच छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य आणि याच रायगडात आम्ही जन्मलो हेच आमचं भाग्य. विवेक मेमॉन हा ऋषी आणि रसिक. ऋषी मॅन फ्रॉम कोलवट. हो हो काय स्ट्रोक खेळलाय पण बॅकवर्ड रिझन मध्ये चेंडू जाईल का सर्वांना पडलेला प्रश्न. जाईल. पहिल्याच चेंडू मध्ये मोठा फटका आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. विवेक डेमॉन मला वाटतं पहिली मॅच हारली आहे का. ही मॅच ड्यू अँड डाय करो या मरो. ही मॅच जिंकावीच लागेल. ओके दोन्ही पण संघ इकडे एक एक मॅच हारलेत. जो हरला तो माघारी फिरला. ही मॅच दोन्ही संघांसाठी करो या मरो. ओह अप्रतिम चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू. नक्कीच चांगली सलामीची जोडी इथे रसिक आणि ऋषी. डबल आर आर कप करणार का पलटवार. गोलंदाजी मार्कवर आहे अमोल. दोन चेंडू 5 धावांची मजल मारली आहे. बघूया रसिक. वाईट बॉलचा इशारा. रसिक क्या बात है. रसिक मॅन फ्रॉम देवघर. पूरा देवघर गाव आहे रसिकचा आशिक. क्या बात आहे. सलामीची भूमिका निभावतोय आपल्या संघासाठी अर्थातच विवेक डेमॉन या संघासाठी. डबल आर आर ऋषी आणि रसिक सलामीची जोडी. नक्कीच सुंदरशी गोलंदाजी अमोल अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. नक्कीच पहिला चेंडू चौकार. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा सिंगल. हो हो क्लास देखील इस खिलाड़ी का. गजब का शॉट बघायला मिळाला. मला चेंडू जाईल सीमा रेषा पार. ऋषीच्या बॅट मधून निघालाय दमदार चौकार. क्या बात आहे. स्टायलिश स्टार जबरदस्त पलटवार करतोय. नक्कीच ऋषीची आठवण करून देतो. कोलवट गावासाठी हा नेहमी सलामीला येत असतो. अभि आणि ऋषी ही दोन्ही सलामीची जोडी. कारण मुंबईसारख्या नगरीमध्ये तुम्ही बघत असणार की 4 षटकं कमी ठिकाणी खेळायला भेटतात. कारण 3 षटकं 2 षटकं हेच खेळायला भेटतात. हे दोन्ही संघ दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी भरदार कामगिरी करत असतात. म्हणून कोलवट गावासाठी हे 2 कोलवट गावचे आधारस्तंभ आहेत. एक आहे अभि आणि दुसरा आहे ऋषी. हो हो क्लास देखील कमालचा स्ट्रोक इथे बघायला मिळाला आणि एकाच धावेवर इथे सन्मान समाचार घेतोय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली आहे तब्बल 12 आणि मला वाटतं या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. नक्कीच रसिक स्ट्राईकवर आहे. पुरा गाव देवघर गाव आहे या खेळाडूचा आशिक. हो हो क्या बात आहे. मोठा फटका स्ट्रोक जाईल. 1 बाउन्सी रेषा पार. दमदार चौकार. रसिकाच्या बॅट मधून निघालाय दमदार चौकार. म्हणूनच की काय गाव आहे रसिक याचा गाव आहे देवघर पूर्ण आशिक. एक षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे तब्बल 16 बिना विकेट बिनबाद. नक्कीच चांगली सलामी देत आहेत आपल्या संघासाठी विवेक डेमॉन. नक्कीच अन्वी 11 या संघाला कमबॅक करावा लागेल. कारण की अन्वी संघ सुद्धा मगाची मॅच हारला होता. दोन्ही संघ एक एक मॅच हारलेत. कारण दोन्ही संघांसाठी ड्यू अँड डाय करो या मरो. जो हार गया समझ इस टूर्नामेंट से बाहर गया. नक्कीच गोलंदाजी मार्कवर येतोय मला वाटतं ऋत्विक. गोलंदाजी मार्कवर येतोय ऋत्विक. ज्याची गोलंदाजी आहे सटीक तोच येतोय ऋत्विक.
पप्पू आहे कांबळे प्रकाश कांबळे क्या बात आहे फाईन लेग साठी प्रकाश कांबळे जेल घ्यायसाठी थांबले की काय ओ हो कॅच ऑफ द मॅच रुसी बॅक टू द पॅव्हिलियन बडी मछली शाल में फसती हुई कॅच जीतली अप्रतिम कॅच बघायला मिळाली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ऋषी जागा घेण्यासाठी ओम्या ओम्या मॅन फ्रॉम देवगरकोंड मला वाटतं देवगरकोंड या संघातील या संघामध्ये मला वाटतं 3 खेळाडू आहेत रसिक 4 क्या बात है फिर यार बचपन का प्यार भूल गए शूरवीर सैंडी एक्चुअली फॉर्म ही नहीं भरा तो किस कहाँ से लेंगे 5 ओहो देवगर संघाचे 5 खेळाडू आहेत हा हा ज्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण ही अप्रतिम कॅच घेतली आहे ना फहीम साहेबांचा सरबत आहे त्याला हा क्या बात है एक वेगळी बोली आपल्याला बघायला मिळाली फहीम बाऊंड कडून सरबत मिळणार आहे संध्याकाळची वेळ झाली आहे नक्कीच कोणता संघावर वेळ आली आहे बाहेर जाण्याची ओहो ओम्या क्या बात है जबरदस्त स्ट्रोक ओहो ओम्या बॅक टू द पॅव्हिलियन ओम्या आला आणि ओम्या गेला मला वेळ झाली आहे एवासी बडा टिंगा गरम चाय चाय चायची वेळ झाली म्हणतो चायवाला भी आ गया लगता है क्या बात है क्यों ना आणि ओम्या आला आणि गेला सुंदर असा स्ट्रोक खेळला होता पण कुठेतरी जास्त चेंडू हवेवर थांबला आणि अशा प्रकारे बॅक टू माघारी परतलाय नवीन निमेश हॅट्रिकची चान्स आहे ऋतिक मी पहिलाच बोललो तर गोलंदाजी मार्कवर आलाय ऋतिक गोलंदाजी करतोय आणि बघा MPL मसला प्रीमियर लीग साठी खास हेलिकॉप्टर वरतून जातोय मला वाटतं फुलांची वर्षाव करतोय आपल्या MPL साठी नक्कीच फुलं कुठं पडतायत मला वाटतं खारगाव गावामध्ये पडतायत की काय नक्कीच चाय वाला तो नहीं है आ गया लगता है हेलीकॉप्टर से एवासी बड़ा तिंगा गरम चाय 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 वाला भी आ गया लगता है ओहो व्हाईट बॉलचा इशारा होणार हॅट्रिक आहे नक्कीच बघूया हॅट्रिक घेतोय का कारण की या मैदानावर होणार सचिन दादा एकच वादा सचिन दादांनी सांगितले भविष्यवाणी केली हॅट्रिक होणार आहे कारण मगाशी अभि याला 5 चेंडूमध्ये 5 षटकार लागले त्याच्यानंतर सांगितलं की शेवटच्या चेंडूवर षटकार नाही लागला एक बीट लागली मोठी आणि शेवटच्या चेंडूवर षटकार नाही लागला बघूया सचिन दादा ओ क्या बात आहे सन्मान दिलाय फलंदाजाने आणि नक्कीच एकाच धावेवर समाचार मानावा लागेल आता खल्लास भविष्यवाणी संपली आहे कारण की पावसाची आणि क्रिकेटची भविष्यवाणी आपण कधीच करू शकत नाही कारण की कालच पुण्यामध्ये मला वाटतं धो पाऊस पडलाय नक्कीच आता थोड्या दिवसानंतर पावसाची सुरुवात होणार आहे कारण की आता अंपायर्स कॉल नो बॉल क्या बात है फ्री हिट नक्कीच असं वाटलं होतं की हॅट्रिक होईल नाही पण हॅट्रिक नाही झाली पुन्हा एकदा नो बॉल क्या बात आहे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली आहे तब्बल 19 दुसऱ्या षटकाची प्रगती पथावर आहे नक्कीच 3 खेळाडू माघारी परतलेत ओहो क्या बात आहे पुन्हा हवेमध्ये आहे चेंडू ओहो फ्री हिट आहे सॉरी 2 खेळाडू माघारी परतलेत फ्री हिट असल्या कारणाने जीवनदान मिळेल फलंदाजाला कौन है रसिक क्या बात है रसिक आपका पूरा देवघर गांव है आशिक लेकिन बैट से आपको गेंद को भेजना होगा नाशिक नक्कीच इथे प्रत्येक मोठे फटके मारावे लागतील कारण की इथे एकच असा संघ आहे 11 स्टार क्लब ज्या संघाने आतापर्यंत 2 दिवसांमध्ये फक्त एका संघाने चेस केलंय अर्थातच चेस मास्टर बनलाय अजूनपर्यंत एकही संघ इथे चेस मास्टर नाही बनलाय ही सुद्धा एक भविष्यवाणी आहे नक्कीच विवेक मेमॉन या संघाने मला टॉस जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय हा चांगला आहे पण कमीत कमी 50 धावांच्या वरती धावा उभाराव्या लागतील क्या बात आहे भन्नाट वेग होता या चेंडूवर आणि मिस टाइम झाला आणि मिळतील मला वाटतं 2 धावा बॅटने लागलेत ना 2 धावा क्या बात आहे नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या झाली आहे तब्बल 24 2 षटकं संपली आहेत
24. क्या बात आहे. गोलंदाजीसाठी येतोय काय प्रकाश कांबळे, ज्याच्यासाठी पूर्ण मैदान थांबले. मॅन फ्रॉम बनोडी पप्पू नाही, एक द लेजंड ऑफ क्रिकेटर आहे ज्याने आपल्या गावासाठी खूप ट्रॉफ्या जिंकून दिलेत आणि एक गावाचा आयकॉन खेळाडू आहे. नाव आहे प्रकाश कांबळे उर्फ पप्पू. नक्कीच मोलाचं मार्गदर्शन करतोय की बघ आपण 2 षटकामध्ये 24 पर्यंत थांबवले, आणखी 2 षटकामध्ये 40 पर्यंत थांबवायचे आहे, कारण की आपल्याला सुद्धा 11 स्टार सकलब या संघासारखा पलटवार करायचा आहे, चेस मास्टर बनायचं आहे. कारण की दोन्ही संघ बॅक टू बॅक इथे मॅच हारलोय. जर ही मॅच जर दोन्ही संघात जो संघ हरेल तो पुन्हा आपल्या घरासाठी माघारी फिरेल, माघारी परतावं लागेल. बघूया गोलंदाजी मार्कवर नमन. नमन हो इनसाइड आउट. ओव्हर्स कव्हर्स मारण्याचा प्रयत्न. साहिल जिंदगी में स्टाइल और चेहरे पे स्माइल कभी कम नहीं होनी चाहिए. क्या बात है. बघा पप्पू कांबळे, प्रकाश कांबळेने कान मंत्र दिलाय की कुठे चेंडू तुला पिचिंग करायचं आहे, आणि त्याच प्रकारे नमनने टाकलेला हा चेंडू. नक्कीच शाबाशीची थाप नमनच्या पाठीवर पडली आणि त्याच प्रकारे नमनने गोलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली. तो अर्थातच रसिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर मॅन फ्रॉम रुद्रवट. बघा रुद्रवट गावचे मला 2 खेळाडू बघायला मिळाले. एक तो मात्र जयेश, ज्याने गेल्या वर्षी दिवाळीमध्ये पराक्रम केला. 6 चेंडूमध्ये 32 धावा बनवण्याचा, लगातार 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारून आपल्या संघाला जिंकून दिले. त्याच गावचा आलाय सागर, एक जबरदस्त मॅच फिनिशर. रुद्रवट या गावासाठी नक्कीच मॅच फिनिशर, अर्थात वन डाऊन कधी येतो, ज्या वेळेस संघाला गरज असते त्या प्रकारे हा फटकेबाजी करतो. बघूया आपण काय गोलंदाजी करतोय. अर्थातच नमन नक्कीच थांबवले. प्रकाश कांबळेने दिलेला हा मोलाचा सल्ला मला वाटतं विश्वासार्थ ठरवतोय की काय. इनसाइड आउट. पुन्हा ओव्हर्स कव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जाईल वन बाउन्सी रेषा पार, चौकार. क्या बात आहे. रुद्रवट गावचा हा छावा, नक्कीच त्याच्या बॅटची आहे हवा. नाव आहे सागर. नक्कीच गोलंदाजाला फिरावा लागेल गरगर आणि फलंदाजी मोठे फटके मारावेच लागतील, कारण की धावांचा डोंगर उभारावा लागेल. कारण की कमीत कमी 50-45 धावा तरी व्हायलाच पाहिजे, कारण हवा थांबली आहे. आता तुम्हाला मोठमोठे फटके मारावाच लागतील. क्या बात आहे. बनायला गेला वॉर्नर आणि बॅटची लागली आहे कॉर्नर. बॅक टू द पॅव्हिलियन. सागर माघारी परतलाय. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या झाली आहे फक्त 28. तिसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. नया बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते अभिषेक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते फलंदाज अभिषेक. 08 मॅन फ्रॉम रुद्रवट. आणखी एक रुद्रवट गावचा एक अष्टपैलू खेळाडू अभिषेक. सागर माघारी परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी रुद्रवट गावचा अष्टपैलू खेळाडू होते अभिषेक. बघा रुद्रवट गावाने गेल्या वर्षी एका वर्षामध्ये 25 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय. ज्या प्रकारे नानवली गावाने 35 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय, खामगाव या संघाने 25 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय, धारवली या संघाने 31 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय, गोवले कोंड या संघाने 21 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय. हो काय गोलंदाजी करतोय नमन. याला खरं तर नमनच करावा लागेल. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाज. हुकुमचा एक्का आपल्या संघासाठी साबित होतोय की काय. नक्कीच या गोलंदाजाने थांबवले. बघा 2 षटका संपली होती, धावसंख्या झाली होती 24. नक्कीच कुठेतरी विवेक डेमोन या एक्सप्रेसला ब्रेक लावलाय आणि थांबवले, आणि कुठेतरी तेज तर्रार चाललेला संघ मागे फरार होतोय. पुन्हा स्लोवर ब्रेक लावलाय, पण नक्कीच अभि याला जलवा दाखवावा लागेल. ओहो क्या बात आहे. लॉंग ऑफला मारलेला हा चेंडू 2 धावा घेण्यामध्ये 2 धावा. क्या बात आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. अभिषेक याच्याकडून 3 षटका संपले, धाव संख्या झाली आहे फक्त आणि फक्त 3-0. कौन बनेगा इस मैच का हीरो. फिलहाल तो
हर एक इस मैदान पर है हीरो, लेकिन हीरो तो बनना हर किसी को है। कहते हैं ना, जिसको मैं पसंद हूं उसके दिल में और जिसको ना पसंद हो उसके दिमाग में सिर्फ एक ही नाम चल रहा है, MPL यानी मसला प्रीमियर लीग. प्रत्येक क्रिकेट संघाला रसिक प्रेक्षकांना एक लागलेली आस, ती म्हणजे MPL सीझन 1 होणार आहे खास. आणि त्या खास सीझनचा आज दुसरा दिवस है. क्या बात है, जबरदस्त. कहते हैं ना, हर एक खिलाड़ी अपनी अपनी टीम का हीरो है. बस कुछ खिलाड़ियों को टैलेंट दिखाने का मौका नहीं मिलता है. टैलेंट दाखवण्यासाठी MPL कमिटीने भव्य दिव्य टूर्नामेंट आयोजन केले. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण बॉडी पकडून टाकलेला चेंडू, गुडलेनला पिचिंग केलेला डॉट बॉल. गौरव ओहो, व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 31 ना, 31 ना. वाईट आहे तो कोणी बॅट्समॅन, निमेश. नक्कीच अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांवर मजल मारली आहे. 5 चेंडूमध्ये कमीत कमी 12 ते 13 15 धावा बनवाव्याच लागतील. निमेश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, आणि चेंडू साईल मला वाटतं 4 धावांसाठी की काय. ओहो, सुंदर क्षेत्ररक्षण. इथे 2च धावांवर समाधान मानावं लागेल. ओहो, सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. मला वाटतं ज्यांनी 1 हँड कॅच पकडली, ज्या क्षेत्ररक्षकांनी, ज्याला थंड्याची कोणाला लागले, फईम बाय कडून ज्यूस त्याला हे मिळाली आहे, सरबत. ओहो, यॉर्कर, सटीक यॉर्कर. अशा प्रकारे निमेश बैक टू द पैविलियन. क्रिकेट में 2 ही चीजों को रिस्पेक्ट मिलता है, एक तो परफेक्ट यॉर्कर और गॉड ऑफ क्रिकेटर सचिन तेंडुलकर. नवीन बॅटर कौस्तुभ. बघा, याच कौस्तुभनी मगाशी सकलबचा पतिराणा याच्यासाठी डॉट बॉल टाकला, तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण की पतिराणा हा युवा गोलंदाज आहे आणि नक्कीच त्या 200 रुपयाची एनर्जी त्याच्यासाठी 2000 रुपयाचं काम करेल. कारण की आज पतिराणा ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, MPL सीझन 2 मध्ये पतिराणात आणखीन धारदार गोलंदाजी करेल, चांगला प्रयत्न करेल. तोच आता फलंदाजीसाठी चाललाय कौस्तुभ. मला वाटतं चेंडू फक्त शिल्लक आहेत आता 3. व्हाईट बॉल. क्या बात आहे. नक्कीच मला वाटतं कुठेतरी बॅटला चेंडू लागत नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. अभि मॅन फ्रॉम रुद्रवट. नक्कीच रुद्रवट गावासाठी आज तुला काही करावं लागेल. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा वेट अँड वॉच केलाय. बॅट तर रडारमध्ये असताना नक्कीच सीमा पार षटकार गेला असता. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या थांबवली. मला वाटतं 35 धावा झालेत. बघा, विरुद्ध संघात आपण विचार केला तर रबाडासारखा स्टार खेळाडू आहे, पप्पू कांबळेसारखा एक धडाकेबाज फलंदाज आहे, एकापेक्षा एक अमोल आहे, ऋतिक आहे, एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. कारण की आपल्या आपल्या गावाचे आयकॉन आहेत. ओहो, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. मला वाटतं 2 धावा घेण्याचा प्रयत्न. ओहो, सुंदर क्षेत्ररक्षण, अचूक फेकी आणि स्ट्राईक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न अभि करेल. आणि स्ट्राईकला मला वाटतं अभि. कोण माघारी परततोय. चला, प्रेम नया बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आ गया प्रेम. क्या बदल देगा गेम. भाई, बदलावा लागेल, कारण की गिअर चेंज करावं लागेल. मला वाटतं शेवटचा चेंडू आहे आणि धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 37. जर या चेंडूवर अभिनी जर का षटकार मारला तर 43 धावा, चौकार मारला तर 41 धावा आणि डॉट गेला तर थांबावं लागेल. शेवटचा चेंडू. रुद्रवट गावासाठी ज्या प्रकारे फलंदाजी करतो त्याच प्रकारे आज चेंडू टोलवायचा होता, पण नक्कीच 2 धावांवर समाधान. क्या बात आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न. ओके, 2च धावा. क्या बात आहे. नक्कीच 39 आणि बघा टार्गेट मिळालंय. क्या बात आहे. घोडे पे सवारी, मैदान के बाहर निकल रही है फरारी. आणि विजयासाठी बनवायचे आहे 24 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष मिळालंय. सरासरी आहे 10च्या सरासरीने. नक्कीच अन्वी 11 इथे पलटवार करेल. ज्या प्रकारे 11 स्टार सकलब या संघाने केलंय त्याच प्रकारे काय गोलंदाजांनी या मैदानावर पकड जमवली होती. अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदरशी गोलंदाजी. नवीन बॉल, सुंदरशी गोलंदाजी, फलंदाजी आपल्याला बघायला मिळालं. बघूया आता
कशा प्रकारे अन्वी 11 इथे उत्तर देते, कारण की एक इनिंग संपली आहे. दोन्ही संघांसाठी ड्यू अँड डाय, करो या मरो ही स्थिती आहे. बघा मला वाटतं या प्रकारे विवेक मेमॉन हा संघ अशा प्रकारे गोलंदाजी करेल की बाबा पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 8 ते 10 धावांवर थांबवायला लागेल. नंतर 12 चेंडूमध्ये तुम्हाला 28 ते 30 धावां. हा चला फास्ट शेवटचे. हा चला शेवटचे मॅच आहे फास्ट. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामी मीर पाठवायचे नाही तर तुम्हाला उशीर होईल, बॉल दिसणार नाही. ओहो क्या बात आहे. एमपीएल बघा ड्रोन कॅमेरा वरतून फोटो शूट करतोय. आपण बघूया ही मॅच बघण्यासाठी वरतून ड्रोन कॅमेरा लावलाय. कॅमेरामॅन वरती दाखवायचा आहे, फोकस करायचा वरती ड्रोन कॅमेरा. बघा मैदानाच्या वरती हेलिकॉप्टर लँड करतोय आणि फुलांचा वर्षाव होतोय. क्या बात आहे. नक्की मला वाटतं एमपीएल या स्पर्धेमध्ये आमच्या कमिटीने वाटतं हे 16 संघ मालकांना वरतून फिरायला पाठवले वरती. चला शेवटचा राऊंड आहे फास्ट. स्ट्राइक वर आहे अमोल, नॉन स्ट्राइक वर आहे सुशांत. मला रबाडाला मागे ठेवलंय आणि गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ. हा उद्या या लवकर, सावकाश जावा. चला गोलंदाजी मार्कवर आहे कौस्तुभ आणि स्ट्राइक वर आहे अमोल, नॉन स्ट्राइकला आहे सुशांत. बघा 40 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ हो क्या बात आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. पहिल्याच चेंडूवर अमोल ऑन फायर. अंपायर्स कॉल नो बॉल. ओके क्या बात आहे. बॉलर बॅन. कौस्तुभ गोलंदाजी करू नाही शकत आणि फ्री हिट असेल.
बघा पंकज सराडे सरांनी तिकडे डीजे लावलाय. क्या बात है. मत देखो उनकी बॉडी. पंकज सर के लिए डायलॉग बोलता हूं, मत देखो उनकी बॉडी. उनकी मैदान के बाहर आ चुके BMW और ऑडी. क्या बात है. पंकज सराडे आणि सरांनी डीजे लावलाय मॅच साठी आपल्या सर्व खेळाडूंसाठी. क्या बात है. चला फास्ट. कोण आलाय. निमेश ना. बॉलर कोण आहे. बॉलर कोण आहे रे. निमेश देवगर साहेब. हो हो सुंदर गोलंदाजी निमेश. मैन फ्रॉम ठाकरोली अनंतवाड़ी. क्या भगवान खुशी से भर देगा इसकी गाड़ी. निमेश सुंदर गोलंदाजी ठाकरोली अनंतवाड़ी. ओहो हाफ ट्रॅकर चेंडू साईल 6 धावांसाठी सीमा रेषा पार षटकार. ओहो क्या बात आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 11. ओहो पुन्हा लोअर फुल टॉस चेंडू. हो हो शेवटपर्यंत प्रयत्न केला होता सागर यांनी नक्कीच, पण खूप हाईट छोटी पडली. अप्रतिम. मला वाटतं पोलार्डला उभी करायला पाहिजे होती. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 झणझणीत षटकार बघायला मिळाले. अमोल मॅन फ्रॉम खरसई. हो हा क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. नक्कीच यॉर्करचा मारा. याच प्रकारे गोलंदाजी करावा लागेल. हा ओहो पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. क्या बात है. जबरदस्त सिंगल धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे तब्बल 18. पहिला षटक इथे प्रगती पथावर आहे. सुशांत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. एक षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे तब्बल 18. आता गरज आहे ती 18 चेंडू आणि मला वाटतं 22 धावांची गरज आहे. इथे कमबॅक करावे लागेल. नक्कीच मसला प्रीमियर लीग MPL सीझन 1 या स्पर्धेची सुरुवात. आज दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील शेवटची लढत अन्वी 11 वर्सेस विवेक डेमोन. क्या बात है. मेरे ये नंबर मेरे डीपी पे देखो एड्रेस है. ये मेरे डीपी पे एड्रेस देखो ना. बोरली काजूपाड़ा. हाँ वही सावरपाड़ा. ओह सुंदर सा क्षेत्ररक्षण. क्या बात है. और गेंदबाजी में यहाँ पर आ चुके प्रेम. क्या बदल देंगे गेम आणि बदलावाच लागेल कारण की अजूनही मॅच संपलेली नाही. बघा 17 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अभि मॅन फ्रॉम रुद्रवट कान मंत्र देतोय की कशा प्रकारे प्रेम तुला गोलंदाजी करायची आहे. नक्कीच या षटकामध्ये जर 3-4 रनची जर का ओव्हर टाकलीस तर नक्कीच आपण कमबॅक करू शकतो. अप्रतिम गोलंदाजी प्रेम. क्या बदल देंगे गेम आणि बदलावच लागेल या मैदानावर कारण की 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. ओहो क्या बात है. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार.
हो स्टेट ड्राउन, क्या बात आहे, स्टेट ड्राईव्ह बघायला मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 26 24. व्हिडिओ कॉल करो, व्हिडिओ कॉल. क्या बात आहे, ताकदीचा वापर, चेंडू जाईल हवाई सफर, हे लगा सिक्सर. शूरवीर फिर चॅम्पियन, कनेक्टेड इंडिया. मला वाटतं पुन्हा एकदा स्टार बनतोय अमोल, कारण की मागच्या इनिंग मध्ये अमोलने 4 चेंडू मध्ये 4 षटकार लागवले होते आणि त्याचसाठी ओपनिंगला आलाय, कारण रबाडाला मागे ठेवले. जबरदस्त फलंदाजी, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 30. 3-0 कोण बनेगा इस मॅच का हिरो. नक्कीच इथे एका संघाचा अंत होणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि मिळतील 2 धावा, कारण स्ट्राइक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मैं हमेशा कहता हूं जिसके बैट पर बॉल है ना उसे दुनिया भर का कॉल है. जबरदस्त फलंदाजी करतोय अमोल, मॅन फ्रॉम खरसई. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे तब्बल 32. दुसरा षटक प्रगती पथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू आहे. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका मारेल की स्ट्राइक आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न करतोय, बघूया. क्या बात आहे, आणखी एक षटक क्रमांक दुसरं संपले. धावसंख्या झाली आहे 32. आता गरज आहे 12 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 8. कोण कोणाची लावेल वाट. नक्कीच मॅच पूर्ण वन साइड झाली आहे आणि मला वाटतं पुन्हा दुसरा संघ बनतोय काय अन्वी 11 की पलटवार करणारा, कारण की आज 11 स्टार या संघ सकलब या संघाने चेस मास्टर बनलाय आणि आता बघूया 11 स्टार अन्वी स्टार चेस मास्टर बनेल का, कारण की 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. काटो की टक्कर किसके मुंह में होगी, जीत की ही शक्कर. मैं कभी हारता नहीं, या तो जीतता हूं या कुछ नया सीखता हूं. जबरदस्त इथे फलंदाजी करतोय तो अर्थातच अमोल, जो आपल्या संघासाठी आहे अनमोल. गोलंदाजी मार करून मला वाटतं ऋषी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण एकाच धावेवर समाधान मानावा लागेल, कारण की आता सिक्सर किंग अमोल स्ट्राइक वर येतोय. 11 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 13 मेरा साथ रहे. सुशांत आणि अमोल बोलतोय की शेवटपर्यंत आपण उभे राहिलो तर नक्कीच ही मॅच आपण जिंकून देऊ शकतो. 7 धावांची गरज आहे. क्या बात आहे, स्लोवर चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम होतोय आणि 1 धावा काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय. आता गरज आहे 10 चेंडू आणि फक्त 6 धावा. कोणत्याही गोष्टीला अंत आहे म्हणूनच की काय सुशांत आज शांत आहे. सुशांत विजयी षटकार मारेल का, नक्की सर्वांना पडलेला प्रश्न, पण सुशांतकडे काबिलियत आहे मोठे फटके मारण्याची. स्लोवर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मला आज कहते हैं ना जिसका बल्ला हल्ला मचा रहा है उसको स्ट्राइक पिलाने की कोशिश. जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है. 5 धावांची गरज आहे आणि स्ट्राइक वर पुन्हा एकदा अमोल. मोठा फटका बॅकवर्ड रीजन मध्ये जातोय आणि मिळतील मला वाटतं 4 धावा. नक्कीच आता एका धावेची गरज आहे, पण अमोल षटकार मारेल, कारण की त्याला सुद्धा गरज आहे बेस्ट बॅटर बनायची, रेस मध्ये पुढे जायची. एका धावेची गरज आहे, कारण त्या दिवशी तुम्ही बघितलं असणार विल जॅकने मारलेला आरसीबी वर्सेस गुजरात टायटन राशिद खानला की विजयासाठी एका धावेची गरज होती आणि विल जॅकला सेंचुरीसाठी 6 धावांची गरज होती. विल जॅकने मारलेला षटकार, बटलरने सुद्धा त्याच प्रकारे आपली सेंचुरी पूर्ण केली होती. आता बघूया, एका धावेची गरज आहे पण षटकारच मारावा लागेल, कारण की आपल्याला पण पुढे राहायचं आहे. ओहो क्या बात है, कॉमेंट्री की क्रश और गेंद जाएगी सीमा रेषा पार. षटकार ना भाई ना भीती रुपयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा आणि अशा प्रकारे अन्वी 11 दुसरा संघच बनलाय ज्यांनी चेस मास्टर केलाय आणि प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. अर्थातच खरसई गावचा सितारा, नाव आहे अमोल. नक्कीच आजचा दिवस इथे समाप्त होत आहे आणि उद्यासाठी मला वाटतं 8:30 वाजता असं वाटतंय. बघूया कमिटी सांगेल किती वाजता यायचं आहे.
उद्याच्या राऊंडचा टायमिंग संघ मालकांच्या ग्रुपला टाकला जाईल, कारण की उद्या जास्त मॅच आहेत. लवकर लवकर आपल्याला सुरुवात करावी लागेल. जर लवकर सुरुवात नाही केली तर षटकं कमी करावं लागतील. चला, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय